होळी येते, त्याच्यामुळे मी आणि इवा दोघी मिळून कलर करणार आहे टी शर्टला. तर आम्ही तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना दाखवणार की आम्ही कसं एन्जॉय करतोय. आम्ही डॉलर ट्री मधून खूप सारे कलर्स आणलेत. कोणते कोणते आणले शनू? ग्रीन, येलो, ब्लू, ऑरेंज आणि पर्पल. पर्पल कुठे गेले? तिकडे. आणि ना आम्ही असे हे व्हाईट कलरचे टी शर्ट्स आणलेत तिघांना 3. तर हा इवाचा आहे. पहिला आम्ही इवाचा टी शर्ट कलर करणार आहे. तर त्याचा कलर जो आहे, जे डिझाईन करतोय ते पाठीमागे जाऊ नये म्हणून आम्ही आतमध्ये प्लास्टिक टाकतोय. न्यूजपेपर टाकला तरी चालेल, एखादा पुठ्ठा टाकला तरीही चालेल. व्हिडिओला बाबाय गेले. चालूच असणार. येस. इथे आपल्याला हॅपी होली पण लिहायचंय शोनो, म्हणून मी काय करते, इथे हे सेलोटेप लावून घेते. ओके. सेलोटेप लावले का तिथे आपले कलर नाही जाणार आणि आपण नंतर लिहू शकू. आहे की नाही आयडिया? तर आमच्याकडे मोठी सेलोटेप नव्हती म्हणून आम्ही छोटी घेतोय आणि त्याचे असे लाव लेयर्स. चिकटव शोनो. जे इवाला कलर किंवा जे इवाला डिझाईन आवडेल त्याचे ती डिझाईन बनवणार. तू सांग. फ्लावर्स. व्हिडिओ मध्ये सांग कोणते कोणते बनवणार शोनो तू. सर्कल आणि फ्लावर्स आणि हार्ट्स. ओके. ऑल राईट. हार्ट्सला हेल्प लागेल. ओके. सर्कलला पण. ओके. फ्लावर तर मला येते मम्मा. मी पहिलं असे करेन, टांगी करेन. चालेल. बॅक साइडनी. ओके. आता बघ, इथे हे सेलोटेप लावलंय ना, तर हे कसे प्लास्टिक मटेरियल आहे, तर तुझे कलर आहे ते इथे नाही जाणार आणि नंतर हे ड्राय झालं की मग आपण इथे लिहू हॅपी होली. ओके. तर काय कधी होईल? आम्ही हे असे सगळे कलर्स आणलेत आणि ते वॉशेबल कलर्स आहेत, त्याच्यामुळे नंतर टी शर्ट धुतल्यानंतर पुन्हा आपल्याला वापरता येईल आणि आपण न्यू डिझाईन पण बनवू शकू ना ग शोनू. हे नेहमी डिझाईन आवडेल मम्मा. आवडेल. हे नेहमी वॉश करतोस ना, तेव्हा आपण कधी कधी बनवू शकतो. येस येस, बरोबर आहे शोनू. आता मला सांग, आधी पहिलं तर तुला डाऊनला नंतर तुझे असे हँड प्रिंट्स पण घे. ओके. बोथ हँड्सचे. वरती हँड्सचे बसणार नाही ना, की बसतोय हात बघ लावून. बसतोय. मग 2 हँड्स इथे काढतेस आधी, नंतर लाव. हँड्सच्या नंतर करतेस का मग? आणि खाली डिझाईन बनवून घे. ओके. म्हणजे तुला हात पण नाही धुवायला जावं लागणार सारखं. तर आधी तुला फ्लावर्स बनवायचे आहेत. तर मला सांग, तू कोणत्या कलरचे फ्लावर्स बनवणार आहे? ग्रीन कलरचे फ्लावर्स. नाईस आयडिया. So this is my brush, flower brush. So I will color with this. Okay. Just remove it, Mama. We don't need power for that. We need this power. या वी डोंट नीड पॉवर. तर इवानी आता कलर केलाय डीप आणि त्याचं ते फ्लावर बनवणार. आम्ही स्ट्रॉला केला कट. आहा, ब्युटिफुल शोनू. खूपच सुंदर केलंस. अजून करा, बनवा. हा, खूपच छान ग. मजा येते. आता मी फ्लावर्स आणि सर्कल्स बनवणार. ग्रीन सर्कल बनवते मी आता. मी एखादा फ्लावर बनवू का? हो, बनव एक. हा, असा डीप केला आणि मम्मा, पण हे माझे आहे ना? हो, मी पण तुझीच आहे ना. मग हे तुझे आहे मम्मा. ओ, तसे बोलतेस तू. मी काय करते ना, मी हे ऑरेंज कलरचे पण फ्लावर्स बनवते. दिस फ्लावर. नाईस. तू खूपच सुंदर फ्लावर्स बनवलेस पण. असे बनव. ओके. डीप कर कलर मध्ये. तू असे बनवलं येईल का? हो. कलरफुल वाले. हे चांगले दिसते. खूपच. ते ठेवा, त्याच्यामध्येच ठेवा प्लेटमध्ये. अशा ॲक्टिव्हिटीजमुळे ना इवाचा वेळही चांगला जातो
चिडचिड नसते घरामध्ये, ती निवांत हे करत असते, एन्जॉय करते. नवीन काही गोष्टी शिकल्या जातात मुलांकडून आणि आपणही त्यांच्याकडून शिकतोच की. त्यांच्यासोबत आपला पेशन्स एकदम चांगलाच टेस्ट होत असतो. त्याच्यामुळे मला हे असे वेगवेगळे प्रयोग इवासोबत करायला खूप आवडतात. आज होलीचे दादाची शर्ट काढणार आहे तर बघा मी कसे करतो. ओके बेबीने बोलले येस, परफेक्ट बोललेस. हे बघ तर्जनीनी करतेस. नाईस. हे काय अजून घे कलर, म्हणजे तो उडेल सगळीकडे. हां, आज ब्रशने आम्हाला कलर उडवायचा होता. ऑफकोर्स मग तो भिंतीवरती उडला असता. पुन्हा ते एक्स्ट्रा काम लागलं असतं भिंत क्लीन करायला. म्हणून मी सरळ फ्लोअरवर बसले. जमिनीवर बसल्यामुळं ते क्लिनिंग करायला सोपं जातं. लहान बाळं ज्या वेळेला कलरची कामं करतात त्यामुळे ते माखलेले सुद्धा असतात. त्यामुळे अशा ठिकाणी बसा किंवा असे त्यांना कपडे घाला जे तुम्हाला नंतर क्लीन करणं सोपं जातं. आणि शक्यतो वॉशेबल कलर्स यूज करायचे ज्याच्याने म्हणजे एकदाच घरामध्ये डाग नाहीत पडणार आणि तुम्ही ते खूप इझिली क्लीन करू शकता नंतर. आणि मग हा असा फायनल टी शर्ट डॅडाचा बनत होता. तिची वेगवेगळी कलाकारी त्यामध्ये. तिला तिचं नाव, मम्माचं नाव, डॅडाचं नाव असं सगळं लिहायचं होतं. मला जे करायचं आहे ते करू दे मम्मा, मला माझ्या आवडीप्रमाणे करू दे. आणि मग ती तिची क्रिएटिव्हिटी लावत असते. आपण ते करू द्यायचं. काय तसाही शर्ट धुतल्यानंतर ते कलर्स जाणार आहेत. आपल्याला पूर्ण प्लेन टी शर्ट वापरायला भेटणारच आहे. आणि बाळाचा आनंद ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. तिला होळी म्हणजे काय ह्या गोष्टी कळत आहेत. त्यामुळे करू द्यायचं आपण हे सगळं.